श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 32. हो ना, त्याची रचना किती आकर्षक केली आहे. त्यात पहा, प्रत्येकासाठी स्वतंत्र आगार आहे. कुंती मातेसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था आहे. सर्व बाजूंनी मोठी वातायने ठेवली आहेत. तसेच पुढे मागे चारी दिशांनी उंच तट बांधले आहेत. त्यामुळे आत प्रवेश करणे केवळ एकाच द्वारातून शक्य ठेवले आहे. तुम्ही पहा ना, सर्वत्र सगळी व्यवस्था केली आहे. तुम्हाला काय काय हवे त्याप्रमाणे आहे केलेले सर्व काही. पुरोचनाने अगत्याने व अधीरपणाने सर्वांना ते प्रचंड निवासस्थान आतून बाहेरून दाखवले. हवे नको ते सर्व पाहून पुरोचन स्वतःच्या घरी गेला आणि त्या प्रचंड वास्तूत विधवा कुंती मातेसह 5ही पांडव धनवैभवाने युक्त असे, परंतु स्वतःच्या पित्याने भरभराटीस आणलेल्या हस्तिनापुरापासून दूर राहिले. भीमा, अरे या भिंती व खांब कसे वेगळेच दिसतात नाही का? अर्जुन भीमाला म्हणाला. गुळगुळीत मुद्दाम चकचकीत केलेले खांब आहेत हे. विदुर काका काय म्हणाले होते लक्षात आहे ना? भीम युधिष्ठिराकडे पाहत म्हणाला. धर्म, या गृहाची जरा परीक्षाच करूया. ह्या भिंतींना वास बघ कसा येतोय. कुंती म्हणाली. ह्या खांबावर नखाने खरडवून पाहतो. हे काय? एकदम ओरखडा निघाला. अरे हे काय? हातात पटकन एक कपची आली ह्या खांबाची. भीम म्हणाला. पुरोचन केव्हाच गेला होता. चारी बाजूला तट असलेल्या त्या गृहात पांडवांची आता गुप्त चर्चा सुरू झाली. आपण हा तुकडा प्रांगणात नेऊन जाळून पाहू. हो, पण दक्ष रहा. भीम अर्जुन संवाद. सर्वजणच प्रांगणात आले. थांबा, मी अग्निमंत्र म्हणतो. अर्जुन, तसे नको. मग केवळ या तुकड्याची परीक्षा कशी करणार? सर्वांनी काष्टाग्नीच प्रदीप्त केला व तो तुकडा टाकला. क्षणार्धात तो भपकन पेटला. पुरोचना, आम्हाला या शिवगृहात भस्म करणार काय? भीम पुरोचनांच्या नावाने अपशब्द बोलत दात ओठ खाऊ लागला. दादा, त्या दृष्ट दुर्योधनाच्या सांगण्यावरूनच पुरोचन असे कृत्य करण्यास धजला असेल. तो जरासा विचार करून म्हणाला. त्यापेक्षा आपण वारणावतात प्रथम 10 दिवस पुरोचनाने दिलेल्या दुसऱ्या गृहात राहत होतो तिथे राहूया. धर्म म्हणाला. हे पहा भीम अर्जुनांनो, मी याचा पूर्ण विचार केला आहे. हा उघड घातकी डाव आहे. या गृहात आपण जळून मेलो म्हणजे कौरव खोटे खोटे रडायला तयार होतील आणि भीष्म द्रोण मात्र कोपतील. आपण इथून गेलो तरी सुयोधन काहीतरी दुसरे उपाय करून आपला घात करील. तर आपणाजवळ काहीच बळ नाही. अशा वेळी केवळ युक्तीने आपण वाचू. या गृहातून आपण दूर कुठेतरी अगदी अनोळखी ठिकाणी पोहोचणारे विवर करू. त्यातून पुढे ऐनवेळी पळून जाऊ. मग पृथ्वीवर आपण कुठेतरी वेशांतर करून गुप्तपणे राहू. धर्माचा विचार सर्वांना पटला. नकुल सहदेवाला म्हणत होता. सहदेवा, वारणावताची स्तुती केली तितके काही हे नगर प्रेक्षणीय नाही. मग तुला काय खरी वाटली की काय स्तुती? ती म्हणजे? अरे फसवी होती ती. आपल्याला घालवून द्यायचे ते असे की काय? हो ना. मग आता विवर खणायला हवे. केव्हाही या घराला आग लागेल. घर म्हणजे घर आहे हे. याचा चकचकाट पाहिला की वाटते काय काय वस्तू घातल्या आहेत कोण जाणे. त्या रात्री एकाने जागृत राहून इतर सर्वजण भीतच निद्राधीन झाले. दुसऱ्या दिवशी एक माणूस त्या गृहाच्या महाद्वारापाशी आला. सहदेव प्रांगणातच धनुष्यबाणाचा सराव करत होता. स्वतःभोवती गरकन फिरत अचूक लक्षवेध बाणाने करत होता. कोण तुम्ही? महाद्वाराजवळच्या माणसाला पाहून त्याने विचारले. तो माणूस चांगला धट्टाकट्टा दिसत होता. एका हातात त्याने एक मोठी थैली धरली होती. मला धर्मराजाला भेटायचे आहे. दादा आत आहेत, इथेच थांबा. त्यांना मी बोलावतो, सहदेव म्हणाला. तेवढ्यात धर्म बाहेर आला. प्रणाम युवराज, तो मनुष्य मोठ्या नम्रतेने म्हणाला व भूमीपर्यंत वाकून त्याचे नमन केले. कसला युवराज मी? धर्म म्हणाला. पण आपण कोण? मला महात्मा विदुराने पाठवले आहे. तो माणूस हलकेच म्हणाला. होय का? त्यांचा निरोप काय आहे? पण तुमची ओळख कशी पटावी? त्याने विदुर व धर्म यांचे झालेले सर्व भाषण त्याने धर्माला सांगितले. खात्री पटली. पुढचा विचार. भुयार खणायचे पण कसे? पुरोचन तर आजपासून इथेच राहायला येणार म्हणतोय. पाहूया, तो नसेल तेव्हा काम करू. लवकर आज जा. तुझ्या या मोठ्या थैलीत खणण्याची साधने आहेत ना? ती लपून ठेव. खंदक आहे तटाबाहेर. सर्व बाजूंनी तो गाळाने भरला आहे. तो मी स्वच्छ करणार आहे. बरे तर. आणि त्या संभाषणानंतर त्या खणकाने खरोखरच बाहेरून खणून गृहाच्या मध्यापर्यंत एक विवर खणले. ते घरातून ओळखू येणार नाही असे बंद केले. पुरोचनही पांडवांसह राहू लागला. मधून तो त्याच्या घरी राही. मधून शिवगृहात. भीमा, हे शिवगृह अग्निगृहच आहे रे. लाक्षागृह हे. एकदम पेटेल. काय करावे? धर्म, आपण पुरोचनाजवळ जाऊन फारच प्रेमाने वागूया. बरं, मग त्यांचा विश्वास मिळवूया.
बरं, मग मग तोही इथेच निजायला येईल. होय, मग काय. एक दिवस त्यालाच या गृहासह भस्मसात करू आणि आपण भुयारातून निघून जाऊ. आपण मृगयेसाठी हिंडतो. सारे आडमार्ग आपल्याला माहीत आहेत. कोठेही निसटून जाऊ. ब्राह्मणांचे वेश घेऊ. आता संधी मिळाली पाहिजे. भीम म्हणाला. अरे, पुष्कळ दिवस गेले. पुरोचनाला वाटले पांडव किती सरळ आहेत. आपण इथेच राहावे. पुरोचना, तू सोबतीला आहेस म्हणून बरे आहे. या वारणावत नगरीत किती अगत्यशील माणसे असली तरी आपला स्वतःचा असा तूच आहेस आणि तुझा स्वभावही मनमिळावू आहे. नगरातही तुझ्यामुळेच आमच्यावर अनेकांनी स्नेहपूर्ण स्वागताचा व प्रेमाचा वर्षाव केला आहे. सारे बांधव अशा प्रकारे पुरोचनाशी सलगीने आणि आळीपाळीने बोलत आणि वर्षभराने तशी संधी आली. अन्नदानाच्या निमित्ताने कुंतीने ब्राह्मण भोजन व सुवासिनी भोजन दिले. अन्न उरले होते. मद्याचीही व्यवस्था होती, पण ब्राह्मणांनी ते घेतले नाही. ते गेले नि एक भिल्लीनवतीचे 5 मुले सगळे भुकेलेले अन्नाच्या आशेने तिथे आले. कुंतीने त्यांना अन्न दिले. मद्यावर ते तुटून पडले. सगळे अंगापिंडाने पांडवांसारखे मोठे धडधाकट होते. भोजन पान झाले नि पाहुण्यासारखे आलेले भिल्ल व त्यांची आई जागीच भूमीवर डाराडूर झाले. पुरोचनालाही झोपेने ग्रासले. कुंतीने पुरोचनाकडे पाहत म्हटले, पुरोचन, आपण निद्रा घेत असताल तर घ्या. मी धर्माला व इतर सर्वांनाही जरा निद्रा घ्यायला सांगते. सहदेव, तू जागा राहा. मी माझ्या शय्यास्थानी जातो. सगळेच नाटक हो हो असे म्हणत सर्व पांडवांनी सुंदर शय्यावर निद्रा घेण्याचे नाटक केले. सहदेवाने काही वेळाने हळूच धर्माला, भीमाला, अर्जुनाला व नकुलाला उठवले. कुंतीलाही उठवले. ते सर्वजण जागेच होते. फक्त डोळे मिटून होते. उठा हो, चला चला. ते विवरद्वार हळूच उघडा. भीमा, आग लाव. आई, हळूच उतर. तू पुढे उतर, मी मागून येते. हळू बोला. पेटला हा खांब, तो दुसरा पेटो. जा, तो मंचक पेटव. वेळ लागत नाही रे, पटापटा चला. धर्मखोनांनी सांगत होता. ज्वाळा धडाडल्या. महाद्वार बंद होते. खट विवराचे द्वार बंद झाले. छे, यापुढे नाही चालवत. कुंती भीमाचा हात धरून म्हणाली, वर घर पेटले आहे. इथे धग लागण्याच्या आत पुढे जाऊया. भीम म्हणाला. टळलेल्या भयानंतर सर्वांचे हातपायच गाळले. छे, आपण जळलो असतो तर कल्पनाच करता येत नाही. बाहेर पडल्यावर अर्जुन, कल्पना करू नका, फक्त जपाजपा पाय उचला. भीम म्हणाला. तोच आम्हाला उचल, सहदेवाने उद्गारले. हो, हे आपले बरे आहे चांगला बळकट, बसा खांद्यावर. भीम म्हणाला. आणि सर्वांना उचलून भीम अरण्यातून वाट काढीत निघाला. वाटेत झुडपे आड आली तर ती त्याने छातीने ढकलून टाकली. तो वायुपुत्र होता. चालताना त्याला जणू नवे बळ मिळाले. इकडे लाक्षागृहाच्या ज्वाळा भोवतालच्या वृक्षांच्या पर्णराजीला करपवून टाकीत गगनात जात होत्या. पांडव जळाले. धावा धावा, एकच घोळका झाला. धावा काय, जवळ जाता तरी येणार का? एक दमदार घोषणा. दूरवरून थांबून सगळे नुसते आ वासून पाहत होते, हळहळत होते. विधवा कुंती, धार्मिक धर्म, धट्टाकट्टा भीम, अद्वितीय अर्जुन, नम्र नकुल व सहदेव यांच्या आठवणी काढत होते. ते गृह अगदी पार जळाले. ती भिल्लीन, ते 5 भिल्ल व तो पुरोचन यांच्या अस्थी जशाच्या तशा निद्रिस्त अवस्थेत राहिल्या. दुर्योधनाच्या कपटी बेताची राख रांगोळी झाली होती, पण ती त्याला कळली का? छे, त्याला व सर्व कौरवांना एवढेच कळले की लाक्षागृह पेटले. चला चला, माझे भाऊ तर नष्ट नाही ना झाले, दुर्योधनाने म्हटले. भीष्म, द्रोण, कृप यांनी शोक करण्यास सुरुवात केली. सर्वजण वारणावताला आले. विदुराने पूर्वी पाठविलेला खनकही उत्साहाने आला. घराच्या अवशेषातून अस्थी जमा केल्या गेल्या. ही स्त्रीची आकृती दिसते, एक जाणता माणूस म्हणाला. आता पुढे काय झाले याविषयीची सविस्तर कथा पाहण्यासाठी आपल्याला पाहायचा आहे महाभारतातील भाग 33. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. धन्यवाद.